आपण आहे ना उपवासाची भेंडी आणि उपवासाचे भजी करणार आहोत आपण. त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतोय आणि शाबू पण भाजून घेतोय. मस्त कडक होईपर्यंत भाजायचं, लाल होऊ नाही द्यायचं, कडक होऊ द्यायचं फक्त. भेंडी कापून घेऊयात आपण उपवासाची भेंडी करायसाठी. भेंडी कापून झाली आहे आपली. आता आपला शाबू पण भाजून झालाय. त्याच्यासाठी आहे ना हिरव्या मिरच्या कुटून घेऊयात. हिरवी मिरची आणि मीठ थोडंसं कुटून घेऊयात. तर तेल टाकून घेऊयात थोडंसं. आता ही हिरवी मिरची आणि मीठ कुटलेलं टाकून घेऊयात. आता भेंडी टाकून घेऊयात. आता शेंगदाणे कुटून घेऊयात भेंडीसाठी. तर शेंगदाणे कुटून झाले. असे बारीक नाही कुटायचे शेंगदाणे, अर्धेकाचे शेंगदाणे कुटायचे आणि हे भेंडीत टाकून घेऊयात आपण. मोठे मोठे शेंगदाणे भेंडीत टाकायचे. खूप छान भेंडी होती अशी केल्यावर. आता आहे ना भजी करायसाठी आपण शाबू भाजलेला वाटून घेऊयात मिक्सरमध्ये. आता भेंडी काढून घेऊयात ताटात एक आपण. हे असं ना शेंगदाणे भाजून घेऊयात आपण भजी करायसाठी. हे 2 बटाटे घेतल्यात भजी करायसाठी. 2 खिसून घेऊयात. ते सालं काढून घेतल्यात त्याची. ते राहिलेले ना ते कापून घेऊयात छोटे छोटे. आता आहे ना बटाट्याचा खिस धुवून घेऊयात आपण. त्याच्यासाठी थोडेसे शेंगदाणे, हिरवी मिरची, मीठ हे बारीक करून घेऊयात. आता हे खिस आणि शेंगदाणे, हिरवी मिरची, मीठ बारीक केलेले हे मिक्स करून घेऊयात. त्याच्यात आहे ना शाबूचं पीठ केलेलं आहे ना ते पीठ टाकून घेऊयात त्याच्यात. हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण. असा गोळा बनवून घ्यायचा. तेल गरम करायला ठेवूयात. असे छोटे छोटे भजी टाकून घेऊयात आपण. असे छोटे छोटे भजी टाकले ना मस्त कुरकुरीत होतात. हे अशी मोठी भजी टाकली ना तर असे काढून घेऊयात आपण भजी. मस्त होतात असे कुरकुरीत. हे मोठी टाकलेत ना थोडेसे, हे कुरकुरीत होत नाहीत, असे सॉफ्ट होतात. तर अशी छोटी छोटीच भजी चांगली. मोठी पण केलेली